हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज फायनली खूप दिवसांनंतर ब्लॉग शूट करते. मध्ये एक्झाम्स वगैरे होते त्यामुळे शूट करण्यासाठी टाईम नाही भेटला. मग आज फायनली ॲक्च्युली आज आम्ही चाललो आहोत दिल्लीला. तिकडे सेमिनार आहे रिसर्च रिलेटेड, कारण की 10 एप्रिलला होमिओपॅथिक डे आहे. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांचा बर्थडे. त्या रिलेटेड रिसर्च सेमिनार असणार, होमिओपॅथिक रिसर्च. सो त्या सेमिनारसाठी खूप साऱ्या कॉलेजेसमधून स्टुडंट्स येणार आहेत. आम्हीसुद्धा चाललो आहोत. आमच्या कॉलेजमधून 10 स्टुडंट्स चालले आहेत, त्यात मी एक आहे आणि 2 स्टाफ मेंबर्स चालले आहेत. सो बघूया काय होतं तिकडे. आपण सगळे सोबत ट्रॅव्हल करूया. तुम्हाला होल म्हणजे पूर्ण ट्रॅव्हल थ्रू दाखवेल मी. आणि तिकडे काय होणार सेमिनारमध्ये, इन केस फोन अलाउड असेल तर मी सेमिनारसुद्धा दाखवेल व्हिडिओमध्ये. इफ नसेल तर मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिकडे काय काय सांगितलं ते शेअर करेल. सो चला तर मग बघूया पुढे काय होतं. बट त्याआधी तुम्ही माझा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ना, सबस्क्राईब करा आधी जाऊन, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवते. सो दिस इज माय आउटफिट फॉर टुडे. ॲक्च्युली ट्रेनमधनं जायचं आहे, सो थोडंफार कम्फर्टेबल पाहिजे म्हणून मी हे वेअर केलं आहे. सो चला तर मग बघूया. फायनली कॅम्पसच्या बाहेर पडलेला आहोत. आणि आता आम्ही चाललो आहे रेल्वे स्टेशनला. The railway station and train is going to arrive within few minutes. तर मग आम्ही दिल्लीमध्ये पोहोचलो आहोत. अजून स्टेशन आलेला नाही आहे, बट आमचा पूर्ण प्रकारे अवतार झालेला आहे. आधी लोक तिकडे आहेत, आम्ही तिकडे आहोत. आता उतरायचं म्हणून डोरजवळ आलो आणि थोड्याच वेळात आता स्टेशन येणार आहे. मग स्टेशन करेल. आहे तरी we have met. So let's go get in. Today we're gonna go out. Samruti. I'm gonna join her. Yeah. So this is my outfit for today. Let's get ready. फिरायचा दिवस आणि आम्ही आलो आहोत लोटस टेम्पलला. तर मग तुम्ही बघू शकता समोर लोटस टेम्पल आहे आणि खूप खूप छान आहे. येऊन खूप मस्त वाटतं इथे. लिटरली खूप असं सूदिंग नेच, खूप मस्त आहे.
वाव. लोटस टेम्पल बघून झालेला आहे. ॲक्च्युली आतमध्ये कोण अलाउड नव्हता टेम्पलच्या आतमध्ये कसं ते प्रेयर करायचं असतं त्यासाठी. सो आता बाकीचं तर तुम्ही बघितलंच बाहेरचं खूप सुंदर आहे असं टेम्पल. तुम्ही पण येऊ शकतात आले तर, कारण हे बघणं वर्थ इट आहे. सो लेट्स गो टू नेक्स्ट स्पॉट. लेट्स सी व्हॉट्स नेक्स्ट फॉर द लंच बिकॉज इट्स द लंच टाइम. Our lunch will be in the Pikane or so. Let's go. We are done with our lunch. Let's ask my friends how was their lunch. Nee, कसं होतं जेवण? कसं होतं जेवण? एक नंबर. नक्की का? खरं सांग. कॉस्मोसपेक्षा भारी नव्हतं. ऋतू? ठीक ठाक. अनुष्का? नाही आवडलं? काय वाटतं तुम्हाला बिकानेरचं जेवण कसं आहे? कमेंट करून सांगा. आम्हाला एवढं काही आवडलं नाही. आम्ही फर्स्ट टाईम बिकानेरमध्ये आलो जेवण किंवा काही जे खाल्लं त्याच्यासाठी. बट आम्हाला एवढी खास टेस्ट नाही वाटली. कॉलेजच्या बाहेर पुढचं आपल्या कॉलेजला सरोजी long day we have finally reached the Sarojini market. So yay! So we are here to see India Gate. Finally. Let's go. Let's go and see India Gate. इथे खूप छान पाणी आहे. लेक टाईप समथिंग. खूप मस्त आहे आणि बोलतात की इंडिया गेट रात्री खूप सुंदर दिसतो. चला आता बघूया किती सुंदर दिसतं ते. Let's go. हम तो इसके अंदर से नहीं जाएंगे. हे फ्रेम्स लावले त्यांनी. इंडियन हिस्ट्री, न्यू दिल्लीची शॉर्ट हिस्ट्री असं. ब्युटिफुल राईट. आता इंडिया गेट पण येत आहे. Oh, finally, guys. India Gate. Oh. सो आता इंडिया गेट बघितला, सरोजिनी बघितलं, अजून लोटस टेम्पल बघितलं. मग एवढे सगळे स्पॉट झाले. इथे फोटोशूटसुद्धा केला आम्ही. कॅमेरामॅनकडनं फोटोज काढून घेतले. 20 रुपीजमध्ये एक फोटो आणि तो पण ते फोनमध्ये ट्रान्सफर करून देणार, फोटो कॉपी नाही. ओके.
सो आम्ही तसं 2-3 फोटोज काढून घेतले आणि आता जाणार हॉस्टेलवरती हॉस्टेलवरती राहून आता तोंडात पण हॉस्टेल शब्द यायला लागलेत. आता आम्ही जाणार आहोत हॉटेलवरती आणि मग त्यानंतर रेस्ट करून सकाळी लवकर निघायचं आहे. कॉज सकाळी सेमिनार आहे ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, तो सेमिनार. सो चला तर मग जाऊया आता हॉटेलवरती. नाही, आधी जेवायला जायचं आहे ना, मग हॉटेल. सो खाल्लेला इंडिया गेट जवळच. आता जेवण आम्ही हॉटेलवरतीच मागवणार आहोत. हे भेळ खात येत आहे आणि आज फायनली आम्ही खूप दिवसानंतर कॉटन कॅन्डी घेतली, म्हणजेच हां. सो चला तर मग आता कॅबमध्ये बसून जाऊया. कम्प्लिटली टायर आहे. आता जाऊन झोपायचं आहे डिरेक्टली, कारण सकाळी परत लवकर उठायचं आणि मग सेमिनार अटेंड करायचं. चला फायनली आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहोत आणि आता खूप जास्त थकलो आहे, झोपायचं आहे. सो आता झोपूया, उद्या परत लवकर उठून जायचं आहे. सो गुड नाईट.